बिग बॉस मराठी 5च्या घरात आज एक टास्क होणार आहे. म्हणजे दररोजच टास्क चालू असतात, पण आजचा जो टास्क होणार आहे तो आहे महाचक्रव्यूह टास्क. तर माझ्या या चॅनलवर जर तुम्ही कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आपण जाणून घेऊया हा टास्क कसा आहे. तर हा टास्क आहे चक्रव्यूह टास्क. म्हणजे गोल गोल काही असं रचना केलेली आहे आणि त्यात काही ध्वज रोवलेले आहेत, त्याच्यावर अमाऊंट टाकलेली आहे. तर ते ध्वज जमा करून आणायचे आहेत. तो कोणा किती आणायचं हे ठरलेलं आहे. तर पहिल्यांदा गेलेली आहे DP आणि जान्हवीची जोडी, आणि दुसऱ्यांदा गेलेली आहे अंकिता आणि अभिजित, तिसऱ्यांदा गेलेली आहेत वर्षाताई आणि निकी. तर DP आणि जान्हवीने 1,20,000 करन्सी कमवलेली आहे. वर्षाताई निकीने 2,85,000, अंकिता अभिजितने 3,15,000 अशी करन्सी कमवलेली आहे. तर याच्यामध्ये कसं आहे की आज एक जण जाणार आणि बाहेरून एक जण मार्गदर्शन करणार, आणि आज जाणाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी असणार आहे, आणि जो बाहेरचा मार्गदर्शन करेल त्याप्रमाणे तो म्हणजे कार्य करू शकणार आहे. आता मार्गदर्शन करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, आज जाऊन करन्सी गोळा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर या तिघांनी मिळून ही इतकी करन्सी जमा केलेली आहे. तर आता सूरज आणि DPची जोडी, सूरज आणि पॅडी दादांची जोडी आता चक्रव्यूहमध्ये गेलेली आहे, आणि पॅडी दादा बाहेरून मार्गदर्शन करतायत सूरजला, आणि सूरज आत करन्सी जमा करतोय. तर आता सूरज जवळपास सर्व सदस्यांपेक्षा जास्त करन्सी जमा करतो, कारण की पॅडी दादाने इतकं सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याला समजेल अशा भाषेमध्ये, उजवीकडे डावीकडे असं म्हणजे व्यवस्थित त्याच्या भाषेप्रमाणे त्याला समजेल अशा भाषेत मार्गदर्शन केल्यामुळं सूरजनं 6 लाख करन्सी जमा केलेली आहे. तर सर्वात जास्त करन्सी ही सूरजने जमा केलेली आहे, आणि हा या टास्कचा विनर असणार आहे. तर सर्वांनी मिळून 25 लाख करन्सी जमा करायची होती, पण सर्वात जास्त करन्सी ही सूरजने जमवलेली आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा टास्क आणि सूरजचा गेम?